अरे तुम्ही घरातली सून नाही सोडली। ऐश्वर्या ठाकरे कोणाचा मुलगा आहे त्याचा DNA तपासा। हा नीचातला नीच आहे उद्धव ठाकरे। हा कसला कुटुंब प्रमुख? कुठला मूल कोणी जन्म दिला हेच माहित नाही अजून ठाकरेंना। ए नित्या आहे गाबड्या निल्या आणि नित्या तुम्ही काय म्हणता रे? अरे चक्रने लाज आबरू सोडलेल्या बेअकलीच्या कांद्या निल्या नित्या। अरे तुम्हाला उकंड्यावरचा कचरा उचरायला पण काय हो? आम्हीच खालच्या थराला जातो, नितेश राणे काय वरच्या थराला आहे का? नितेश राणे ज्या वेळेस मातीत शेणात जातोय त्यावेळेस तुम्हाला दिसत नाही। नितेश राणे शेण खातोय, शेण म्हशीचं गायचं शेण खातोय त्यावेळेस तुम्हाला दिसत नाही। सगळा महाराष्ट्र वैतागला या राणे कुटुंबाला। अक्षरशः राणे कुटुंब जर खावलं बिवलं कुठं ना तर चिक्कल तोडलं ह्या नित्याला आणि निल्याला हंडल्याशिवाय सोडणार नाहीत लोक। आम्हीच थांबायचं। त्यांना काय टोचतंय, त्यांच्या काय तोंडाला लगाम घालता येत नाही, त्यांना कुठं थांबवता येत नाही का? आम्ही काय थांबायचं? आम्ही अजिबात थांबणार नाही। आता त्यांनी एक पाऊल पुढे उचललं, आम्ही 4 पाऊल त्याच्या अंगावर गेल्याशिवाय राहणार नाही। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच वाटलं असेल की शरद कोळी नेमकं एवढं का तापलेत आणि ते एवढं आक्रमक पद्धतीनं का बोलत आहेत। त्याला कारणसुद्धा तसंच आहे, कारण की निलेश राणे यांनी ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे त्यालाच प्रत्युत्तर शरद कोळी यांना दिलेलं आहे। पण जर आपण पाहिलं तर राजकारणामध्ये आता राजकारणीसुद्धा ॲक्टिव्ह मोडमध्ये आलेले दिसतात, एकमेकांप्रती टीका करताना सुद्धा मोठ्या प्रमाणात दिसतात। पण मात्र ह्या ज्या टीका आहेत, टिप्पण्या आहेत, ह्या समाजहिताच्या जनहिताच्या नसून ह्या वैयक्तिक स्वरूपाच्या आहेत। आणि नितेश राणे नेमकं काय म्हणाले आणि शरद कोळी यांना एवढा राग का आला तेच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। जर आपण पाहिलं तर मागच्या काही काळामध्ये उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील कणकवलीमध्ये जाहीर सभा घेतली होती आणि त्या जाहीर सभेच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजप यांच्यावर जोरदार टीका केली होती आणि त्यामध्ये संजय राऊत यांनी देखील चौफेर टीका केलेली आपल्याला त्यामध्ये दिसली। आता त्यानंतर नितेश राणे यांनी सुद्धा पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषद घेऊन जे उद्धव ठाकरे आहेत यांच्यावर मोठ्या प्रमाणात जहरी टीका केली। आता जी टीका केली ती वैयक्तिक स्वरूपाची होती का कशा पद्धतीची होती बघा हा व्हिडिओ। काय ठाकरे कुटुंब? कुठे आहेत सुना? कुठे आहेत भावंड? जयदेव ठाकरे कोर्टामध्ये काय म्हणतायत? ऐश्वर्या ठाकरे मुलाचं नाव आहे। हा कोणाचा मुलगा आहे त्याचा DNA तपासा। ऐश्वर्या ठाकरे कोणाचा मुलगा आहे त्याचा DNA तपासा। त्यांचा रोग कोणावर आहे? जयदेव ठाकरेंचा कोणावर आहे? आम्ही काढू? अरे तुम्ही घरातली सून नाही सोडली। तुमचा भाऊ जयदेव ठाकरे कुठे आहे? अहो ते जाऊ दे, थापा कुठे आहे? थापा शिंदे साहेबांबरोबर आहे, स्मिता वहिनी शिंदे साहेबांबरोबर आहे, जयदेव ठाकरे शिंदे साहेबांबरोबर आहे। उद्धव ठाकरे कुटुंब सांभाळतो, हा कुटुंब प्रमुख। हा नीचातला नीच आहे उद्धव ठाकरे। हा कसला कुटुंब प्रमुख? ह्याचा भाऊ जयदेव ठाकरे काय मागत होता? प्रॉपर्टीचा एक हिस्सा मागत होता। प्रॉपर्टीचा एक हिस्सा मागत होता। एक प्रॉपर्टीचा हिस्सा पण उद्धव ठाकरेंना द्यायचा नव्हता। जयदेव ठाकरे कोर्टात गेले। मग जज जे होते त्या कोर्टच्या हिअरिंगमध्ये जे ऐकत होते त्यांनी सांगितलं कृपया करून मीडियावाल्यांना आत घेऊ नका, कारण का जयदेव ठाकरे जे बोलले आहेत कोर्टामध्ये या ठाकरे कुटुंबाबद्दल, कुठला मूल कोणी जन्म दिला हेच माहीत नाही अजून ठाकरेंना, या ठाकरेंना इकडच्या कलानगरच्या। मग जयदेव ठाकरे चुकीचे काय बरोबर? स्वतःच्या भावाला सांगणार काय? स्वतःच्या भावाचा बाप काढणार काय? ऐश्वर्या ठाकरे कोण? एकदा ऐश्वर्या ठाकरेचा DNA चेक करा चला, म्हणजे महाराष्ट्राला खरं खोटं कळू दे। ऐकलं, बघितलं? आता या टीकेनंतरच त्याला प्रत्युत्तर म्हणून शरद कोळी हे मोठ्या प्रमाणात भडकलेले आपल्याला दिसत आहेत आणि त्यांनी निलेश राणे
यांच्यावर देखील त्याच पद्धतीनं टीका केली, त्याच पद्धतीनं प्रत्युत्तर दिले. आता सुरुवातीला आपण जे काही डायलॉग पाहिले त्याचं पूर्ण याच्यामध्ये शरद कोळी नेमकं काय म्हणले होते ते बघा. खरं तर आजची नितेश राणे आणि निलेश राणे यांची पत्रकार परिषद बघितल्यानंतर त्यांच्या तोंडावर 12 वाजलेल्या होत्या. त्यांची थोबाड पाक अशी तोंड त्यांची चेचल्यासारखी झालेली होती. याचं कारणच असं होतं की शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेबांची सभाच अशा झाल्या की त्यांच्या ढुंगणाला बुडबुडे आल्या. या नितेश राणेनं आणि निल्या राणेने याने उद्धव साहेबावर खालच्या पातळीत टीका केली. मला या नित्याला आणि निल्याला सांगायचं आहे, अरे तुम्ही उद्धव साहेबांची DNA टेस्ट करायला निघाला, आदित्य साहेबांची करायला निघाला. अरे नित्या आणि निल्या, तुमची तोंड म्हणजे तुमची थोबाड कुणासारखी आहे? तुझा बाप नारायण राण्यासारखी तर आहे का? अरे मातोश्रीमध्ये काम करणारा थप्पा त्याच्यासारखी तुम्ही दिसताय आणि तुम्ही दुसऱ्याला टोमणं मारताय. अरे अपघातामध्ये जन्मलेल्या नेपाळी अवलाद नित्या आणि निल्या, तुम्ही उद्धव साहेबांवर बोलता होय रे? तुमची अवकात काय रे? नीच माणसानं लाज आणि आबरू कुठं घाण ठेवली? तुम्हाला सांगतोय, एवढी जर मस्ती आणि मा झाली ना, ए निल्या आणि नित्या, हे बेवड्या अवलादीनो, मस्तीवान बोकडानं कुठं यायचं सांग रे नित्या आणि निल्या. आम्ही तिथं येतो, नाही तर तू सांगील ना तिथं आम्ही येतो, नसेल तर आम्ही सांगेल तिथं येऊ दे. नाही जर तुझं थोबाड फोडून काढले तर नाव शिवसेनेचं नाही, लक्षात ठेव. बघितलं, जर आपण पाहिलं तर राज्यामध्ये मागच्या काही दिवसांपासून, मागच्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा हा जोरदार रंगू लागला होता. जिकडं पाहावं तिकडं मनोज जरांगे पाटील यांचंच नाव चर्चेला जाऊ लागलं. सोशल मीडिया असो, TV चॅनल असो, जिकडं तिकडं मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे पाटील यांचंच नाव आपल्याला मध्यंतरी काळामध्ये दिसू लागलं. राजकारणामध्ये नेमकं काय घडतंय, मुख्यमंत्री कोणती बैठक घेत आहेत, उद्धव ठाकरे काय करतायत, रोहित पवारांची ईडी चौकशी चालू झाली, त्यांना अटक केली का ईडीनं सोडून दिलं, याकडे सामान्य जनतेचं लक्ष लागलेलं नव्हतं. कारण की सोशल मीडियावर आणि TV चॅनलवर मराठा आरक्षणाचाच मुद्दा जोर धरू लागला होता. मनोज जरांगे पाटील काय निर्णय घेतात, सरकारने काय निर्णय घेतला आहे, ते निर्णय योग्य आहे का अयोग्य आहे, हेच आपला मोठ्या प्रमाणात दिसू लागलं होतं. पण मात्र सरकारने अध्यादेश काढून मनोज जरांगे पाटील यांना मराठा समाजाला न्याय दिला आहे असं सुद्धा सांगितलं गेलं. आणि त्यानंतर आता पुणे मुंबईचा दौरा करून 10 तारखेपासून त्याची अंमलबजावणी नाही झाली मराठा आरक्षणाची तर 10 तारखेपासून उपोषणाला बसणार आहे असं सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे. पण जर आपण पाहिलं तर राज्यामध्ये त्यानंतर आता हे राजकीय पक्ष आहेत, राजकीय नेते आहेत, ते सुद्धा ॲक्टिव्ह मोडमध्ये आलेले दिसत आहेत, एकमेकांप्रती टीका करताना सुद्धा दिसत आहेत. आता उद्धव ठाकरे यांनी कणकवलीच्या सभेमध्ये एकनाथ शिंदे आणि भाजप यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला, यांच्यावर टीका केली. त्याच्यानंतर निलेश राणे आणि नितेश राणे यांनी सुद्धा पत्रकार परिषदा घेऊन उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला, जोरदार टीका केली. आणि त्याच्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून उद्धव ठाकरे गटाचे जे शरद कोळी आहेत त्यांनी देखील त्याच भाषेचा उपयोग केला, त्याच पद्धतीनं ते बोलले. पण मात्र जर आपण पाहिलं तर या ज्या काही टीका आहेत त्या जनहिताच्या आहेत का? ही जी टीका टिप्पणी आहे ती वैयक्तिक स्वरूपाची आहे. कारण की वैयक्तिक स्वरूपाच्या टीकेमधून जनतेचा काय फायदा आहे, जनतेनं का म्हणून त्याच्याकडे बघायचं, काय म्हणून ते ऐकायचं, याच्यामध्ये जनहिताच्या काही गोष्टी असल्या तर त्यामध्ये जनता इंटरेस्ट दाखवेल. पण मात्र या ठिकाणी ही जी झालेली टीका आहे ती वैयक्तिक स्वरूपाची टीका आहे. त्यामध्ये आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक काही हक्क आहे का, काही त्याच्यामध्ये काही बोललं गेलं आहे का, त्याच्यामधून काही जनतेचा फायदा होणार आहे का, असा देखील प्रश्न या ठिकाणी आपल्याला पडतो. पण मात्र आता राजकारण कुणीकडे चाललं आहे, काय चाललं आहे, टीकासुद्धा कशा पद्धतीनं होत आहेत हे आपल्याला आत्ताच दिसत आहे. आणि आता 2024च्या निवडणुकांची ही तर सुरुवातच आहे. आणि सुरुवातीला जर अशा पद्धतीनं आपल्याला हे सगळं ऐकायला आणि बघायला मिळत असेल तर नक्कीच निवडणुका जवळ आल्यावर, म्हणजे आणखी जवळ आल्यावर काय काय बघायला मिळेल हे तुम्ही अगदी कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या.